गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आम्ही आहोत आता काश्मीरमध्ये आणि आता चाललो आहे बघायला गुलमार्ग. तिकडे आपल्याला वॉटरफॉल आणि साईट सीन बघायचे आहेत. तर आपल्या हॉटेलपासून 70 किलोमीटर आहे. आता आपण डायरेक्ट जाऊया गुलमार्गला. मित्रांनो, आपण आता पोचलोय गुलमार्गला आणि आता आपण चाललोय वॉटरफॉल बघायला. चालत चालत चाललोय, बघूया किती लांब आहे. चला तर डायरेक्ट जाऊया आता वॉटरफॉलला. तर मित्रांनो, आम्ही फायनली चालत जायचा प्लॅन केला होता, पण थोडं चालल्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला एक भाई भेटलेत, जम्मूमधलेच, काश्मीरमधले. तर त्यांची ऑटो आहे, त्या ऑटोनेच आपण जायचं आता वॉटरफॉलपर्यंत. काश्मीर म्हटलं तर इथली खरी ब्युटी इथले पहाड आहे. आणि इथल्या पहाडांवरती जेव्हा बर्फ पडतो तेव्हा इथल्या सुंदरतेला चार चांद लागतात. आणि हेच बघण्यासाठी लोक इथे येतात. द ब्युटी ऑफ इंडिया, द ब्युटी ऑफ इंडिया, इंडिया, इंडिया. तर मित्रांनो, आपण फायनली आता पोचलोय त्या स्पॉटवर. बघू शकता वॉटरफॉल एवढा आहे मागे. आणि आता आपण डायरेक्ट जाऊया वॉटरफॉलला. बघू शकता हा वॉटरफॉल पहिला पॉईंट आहे आपला. ह्या पॉईंटवर आपण बघूया, फोटोज वगैरे व्हिडिओज वगैरे काढूया. नंतर डायरेक्ट जाऊया वरच्या पॉईंटला. मित्रांनो, आता आपण वॉटरफॉल तर बघून आलोय, पण एवढा पण असा मोठा नाही. कारण आपल्याकडे जेवढे मोठे असतात ना वॉटरफॉल, धबधबे म्हणा, पावसाळ्यामध्ये एवढे पण येतात ना, तेवढा हा मोठा नाही. पण ठीक आहे, आता बघितलेला आहे हा वॉटरफॉलचा पॉईंट बघितला आहे. आता वरती आपण पांडवकालीन लेणी वगैरे काय आहेत ते बोलतात, पांडवकालीन काहीतरी आहे, तिकडे आपण आता डायरेक्ट बघायला जाऊ. मित्रांनो, आता बघू शकता इकडनं अशा गाड्या गेल्या ना, आपण पण आता मधूनच शॉर्टकट मारूया आणि डायरेक्ट वरती जाऊया. चला. आपल्याकडे अशी येलोवाली फुलं येतात ना, जिकडे बघू तिकडे ग्रीनरी आहे एकदम. हा, मस्त, एकदम शांत वातावरण आहे. मित्रांनो, इथे आपल्याला सांगितलं की डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये आला तर 3 फीट खाली असा स्नो पडलेला असतो. मित्रांनो, इथे थोडा थोडा पाऊस पडायला लागला आहे. स्नो पडला तर अजून मजा येईल. बर्फ पडला ना तर अजून बघायला भेटेल आपल्याला. हे बघा, छोटासा ओढा, आपल्याकडचा पर्याय. शक्यतो आत्ता आम्ही जी जी ठिकाणं फिरतोय ती सर्व ठिकाणं एप्रिलच्या नंतरच चालू होतात. कारण एप्रिलच्या आधी पूर्ण काश्मीरवरती बर्फाची चादर पसरलेली असते. 3 महिने स्कूलही बंद असतात. पण आता स्कूल चालू झालेत, मुलं बाहेर फिरू लागलेत. तुम्ही बघू शकता, टीचर लोक मुलांना घेऊन वनभोजनाला आलेत. आम्ही त्यांना जॉईन झालो, त्यांच्यासोबत बोललो, गप्पा मारल्या, त्यांच्यासोबत फोटो काढले, व्हिडिओज काढले, त्यांच्यासोबत क्रिकेट खेळलो. आणि नंतर मग त्यांचा निरोप घेऊन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला लागलो. कारण हे गुलमार्ग खूप मोठं आहे आणि इथली ब्युटी बघण्याजोगी आहे. इथला निसर्ग, इथली हवा इथे आल्याशिवाय अनुभवायला नाही भेटणार. तुम्ही पण एकदा ट्रिप काढा आणि इथली ब्युटी बघायला अवश्य या. कारण मित्रांनो, जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला आमचं गावच भारी वाटायचं. त्यानंतर मुंबईला आलो, मग मुंबई भारी वाटायला लागली. पण जेव्हा आता मुंबई महाराष्ट्राच्या बाहेर पडलोय
तेव्हा खरं समजायला लागलं आपला देश किती भारी आहे. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय गुलमार्गला. बघू शकता तिकडे मंदिर आहे आणि हे 7 पॉईंट आपल्याला इकडे असे कव्हर करायचे आहेत, पूर्ण 7 पॉईंट. बघूया आपल्याला जेवढे कव्हर करता येतील तेवढे कव्हर करूया. वरती बघू शकता स्नो पण जवळच आहे. खूप थंडी वाजते म्हणून स्वेटर घातलंय. आणि आता आपण पहिल्यांदा अगोदर जाऊया की मंदिरामध्ये दर्शन घेऊन येऊया. नंतर मग असं राऊंड मारून आपण फिरूया, बघूया काय काय पॉईंट आहेत ते. जशी आपल्याकडची बहुतेक मंदिरं ही डोंगरावरती वसलेली असतात, तसं हे एक मंदिर, गुलमार्गमधलं महाराणी मंदिर, हे सुद्धा एका छोट्या डोंगरावरतीच वसलेलं आहे. जम्मू आणि काश्मीरमधल्या धर्मार्थ ट्रस्टमधून 1846 मध्ये हे मंदिर बांधण्यात आलं. मंदिराच्या खाली टुरिस्टची गर्दी असते, पण जेव्हा तुम्ही मंदिराच्या पायऱ्या चढून मंदिरात प्रवेश करता तेव्हा तिथली शांतता तुमचं मन शांत करून टाकणारी असते. तिथली महादेवांची मूर्ती, महादेवांची पिंडी मन भारावून टाकणारी असते. आणि या डोंगरातून दिसणारं प्रत्येक दृश्य एक वॉलपेपर सारखं वाटतं. इथं आल्यावरती गुलमार्ग पाहिल्यासारखं वाटतं. इथं आल्यावरती गुलमार्ग पाहिल्यासारखं वाटतं. इथं आल्यावरती गुलमार्ग पाहिल्यासारखं वाटतं. तर मित्रांनो, सर्व पॉईंट बघून झालेत आपले. मस्त नेचर आहे इकडचा, आरामाचं एकदम जीवन आहे. आणि आता आपल्याला जायचं आपल्या घरी, म्हणजे रूमवर जायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगा. चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. चला चला, बाय 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 बाय.